मित्रांनो बघू शकता साईचा सुंदर आणि आपला मथुर 1001 जेव्हा जेव्हा ही गाडी पळाली, चांगलीच गाडी पळाली, विजयाचा गुलाल घेतला. आज उसाटणे मैदानात प्रेक्षणीय शर्यत पाहायला भेटली. दादा सर्वप्रथम आपलं नाव सांगा ना. माझं नाव प्रदीप भोपी. आमची गाडी जय भोजेश्वर प्रसन्न प्रदीप मनेश्वर भोपी साईगाव या नावाने पळते. दादा काय बोलाल, मथुर आणि सुंदर ही जोडी म्हणजे चांगलीच जोडी आहे. जेव्हा जेव्हा जाते मैदानात तेव्हा तेव्हा गुलाल घेतो. नाही, गाडी दोन्ही नंदी चांगले बोलतात आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या बैलांवरती. पहिले तर ते जेव्हा जेव्हा एकत्र येतात काहीतरी वेगळंच करून दाखवतात. 100%. दादा राहुल दादांचा म्हणजे कधी गाडी पडली जरी असेल तरी पण राहुल दादांचा साईच्या सुंदरवरती खूप विश्वास आहे. मथुर आणि साईचं सुंदर ही गाडी नेहमीच आपल्याला बिंजोडला पळताना दिसतं. काय बोलाल त्या राहुल दादाबद्दल? राहुल दादांबद्दल जेवढं बोलायचं तेवढं कमीच आहे. कारण की दादांनी आत्तापर्यंत पूर्ण महाराष्ट्र हादरून ठेवलेलं आहे. कारण की जी ओळख झाली आहे त्यांची, सातारा असो किंवा मुंबई, काही वेगळीच चर्चा असते. दर मथुर घाटावरती गेला तर मथुरच्या मागे क्रेज किती पब्लिक असते ते माहीतच असेल तुम्हाला. आज साईजच्या सुंदरचा पण खूप नाव आहे कारण का त्याचे चांगली साथ मथुरला त्याचे लाभलेले. आपल्या सुंदरबद्दल काय बोलाल? सुंदरबद्दल जेवढं बोलायचं तेवढं कमीच आहे. कारण की जे काय त्यांनी आज आमच्यासाठी केलं आहे, कमी काळात आमचं नाव पूर्ण महाराष्ट्रात पोचवलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळं आज आम्हाला आवाज देतात, नाहीतर आम्हाला कोण ओळखत पण नव्हतं. साई गाव हा खूप म्हणजे एक बदलापूर शहरातला एक छोटा गाव आहे. आमच्या गावाची ओळख ही वालिवली गावाचं नाव, म्हणजे पहिले वालिवली गावाचं नाव लागतं, मग साईगावचं बोलतात. तसं आज आमच्या सुंदरने दाखवून दिलेलं आहे का साईगाव हाही खूप मोठा आहे आणि बैलांनी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात गावाचं नाव हे लौकिक केलेलं आहे. ॲक्च्युली सुंदरची साईड कोणती आहे दादा? खरी सुंदर चारी गांधी पळतो, पण आम्ही सध्या तरी त्याला आता डाव्या गांधी पब्लिकने दाखवतो. अच्छा, काय बोला, जेव्हा सुंदर आणि मथुर ही गाडी पळते सुट्टीपासून सुतापर्यंत कशी पळवते, कशी साथ असते त्यांची? काय असते नाही, जी गाडी पळते आमची ती सुट्टीपासून ते दोन्ही बैल एकमेकांना बघून पळतात आणि दोघं एकमेकांचा ध्यास घेतात आणि जेवढं गती लागेल तेवढी गती लावतात. म्हणजे दादा दोघं ड्रायव्हरची सुद्धा चालाकी लागते. तोच प्रश्न विचारणार होता. दोघं नंदी तालामध्ये पळतात, पण तालामध्ये पळवण्यासाठी ड्रायव्हरचा तितकंच चालाकी असायला पाहिजे. कोणता ड्रायव्हर होता आज? आमच्या गाडीवरती कायम कुणाल ड्रायव्हरच असतो आणि त्याची चालाकी तर आता पूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे. जेव्हा सुंदर आणि मथुर पळतो तेव्हा कुणाल ड्रायव्हरच असतो का आणखीन कोणी? नाही, कधी सूरज असतो, कधी कुणाल असतो, दोघांपैकी एक कोणतरी असतो. ड्रायव्हर बघा, आता सूरज ड्रायव्हरला पण मस्त टाके वगैरे पडले होते, पण कधी तो गाडीवर बसण्याचं त्यांनी सोडलं नाही. त्याची जिद्दला काय बोलू शकता? जेव्हा त्याच्या पायाला टाके पडले तेव्हा सुद्धा त्यांनी आमची गाडी हाकललेली ना, तेव्हा चांगलीच गाडी मारलेली. त्या बैलांचं आता नाव नाही घेऊ शकत. ती मुंबईमधली टॉपची A1 जोडी होती आणि तिचा पराभव सुंदर आणि मथुरने केला होता तेव्हा. आज 1001 धावणीचा एलियनला गुलाल नाही भेटला, पण आज मथुर आणि सुंदरने करून दाखवलं. काय म्हणाल? नाही, मथुर कधी दादाची मान खाली पडून देत नाही. कारण की जेव्हा जेव्हा दादाच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो तेव्हा तेव्हा मथुर कायमच गुलालात पाहायला मिळतो आपल्याला. मथुरसाठी नेहमीच बिनजोडला आताचा चॉईस असतो साई. कसा अभिमान वाटतो जेव्हा साई मथुर जो बिनजोडचा एक मोठा नंदी, ज्याला अख्खे लोक म्हणजे महाराष्ट्रातून त्याला प्रेम भेटतं, त्या प्रेम नंदीसोबत आपला बैल पळतो. मथुर सोबत पळणं ही सर्वांची इच्छा असते आणि ती आमची सुंदरनी पूर्ण केलेली आहे, कधीच केलेली आहे. पण जो सुंदर पळतोय आता त्यामुळे आमची ती गाडी कायम पळताना दिसेल तुम्हाला. दादा सुंदरच्या आधीच्या धावणीची तुमची कोणती बैल होते जे नाव केले होते त्यांनी? आधी पहिले होता आमचा हरण्यानंतर झाला पिस्तूल आणि आता मागे एक जेलीकट्टू म्हणून बैल होता आणि त्यानंतर हा बैल झाला. हा याची खरेदी कुठून केली होती दादा? ही खरेदी आम्ही नेरळवरून केलेली आहे. अच्छा, आणि ह्याच्यानंतर कोणती नवीन खरेदीचा विचार काय तुम्हाला? आता तरी डोक्यात कोणत्या खरेदीचा विचार नाही, कारण की हा आमचं नाव करतो. दादा प्रेक्षकांमध्ये आता ही जोडी जेव्हा जेव्हा पळतं एक पॉझिटिव्ह असतो, विश्वास असतो की नाही मथुर आणि सुंदर करून दाखवेल. काय बोलाल मग या दोन्ही नंदीला की लोकांचा विश्वास बसला की गाडी असल्यानंतर काहीच ना काही करूनच दाखवेल? दोघं एकत्र आले की पब्लिकला माहिती आहे, सट्ट्यावाल्यांना सुद्धा. कारण की दोघं एकत्र खाली जाताना दिसले तर वन साईड म्हणजे जी गाडी घेत असतात आणि भाव देऊन घेत असतात गाडी. नक्कीच दादा, क्रेज असतो. आजचा कसा अभिमान आहे आपल्या बैलावरती? कारण का आज 2 शर्यती होत्या, पण एक गुलाल पडला, पण एक गुलाल घेतला, तर तो अभिमान कसा आहे म्हणजे मथुरच्या डामणीला? म्हणजे एलियनचा गुलाल पडला असला तरी मथुरने गुलाल घेतलेला आहे. म्हणजे त्यांना विश्वास होता गाडी काय होणार 100% ती मारली बैल आज गाडी.
पण एलियन सुद्धा त्याचा स्पीड खूप आहे, कुठे कमी पडत नाही. थोडासा फक्त सुतावरती आल्यावरतीच थोडं काय होतं, काय बोलेल एलियनबद्दल? एलियन देखील चांगलाच बैल आहे. दादाची आताचीच नवीन खरेदी आहे ती. त्याच्या 2-3 गाड्या झाल्या मैदानामध्ये मुंबईमध्ये, आणि त्यात एक मथुर आणि एलियन विजय सुद्धा झालेला आहे. तो देखील बैल एक चांगला बैल आहे, चांगला बोलतो ना. लवकरच त्याचा देखील गुलाल मुंबईमध्ये बघायला. नक्कीच दादा, तो एकच गुलाल असा झाला होता ज्या मैदानात गुलाल नव्हते दादांना, अशा ओले मैदानात गुलाल करून दिला. असा आहे तो एलियन आणि मथुर. काय बोलाल या सुंदरबद्दल, की आजचा गुलाल तुम्हाला किती महत्त्वाचा आहे, आणि हा उसाटण्याचा मैदान आपल्या साईच्या सुंदरच्यासाठी कसं आहे? उसाटण्याचा मैदान आम्हाला कायम लक्कीचंच मैदान आहे, कारण की या मैदानात लवकर आमची हार झालेली नाही. जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र येते गुलालातच राहते. आणि सुंदर जेवढं बोलायचं तेवढं कमीच आहे, कारण की ते जे त्याने आमचं नाव केलं पूर्ण महाराष्ट्रात, ते आमच्यासाठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. दादा, आता नियोजन कसं असणार आहे पुढे? मथुर आणि सुंदर पुन्हा एकदा पळताना दिसेल का? हो, दिसते, लवकरच पळताना दिसेल वापस. मग आपला सुंदर कधी मुंबईच्या बिनजोडला तर जातो, पण घाटावर जाऊन कधी पळ काढलाय का? नाही, आम्ही आता पहिले टाइम जे कर्जत केसरी झाला तिथे बैल हाकलेला, आणि गटपास सुद्धा झालता. पण आमचं हे दुर्भाग्य की आम्ही मथुरच्या सेमीत लागलो आणि गाडी 2 नंबरला उतरली. अरे, क्वार्टर फायनल भावांच्यात लढत झाली, ते नव्हतं पाहिजे होतं आम्हाला, आणि तेच झालं म्हणजे. अच्छा, आणि मग तेव्हा पैरा कोण होता आपल्या सुंदर? पैरा तेव्हा आमची जी एवन जोडी पालायची पहिले तो लक्ष होता, सुधीर मस्करचा. अच्छा, मग ही जोडी कधी बिनजोडला पळताना दिसेल का, लक्ष आणि ना? कधी दिसेल. जर आमचं काय झालं एकमेकांचा कॉल, तर आम्ही कधी एकत्र येत असो, तर सुधीर दादा सुद्धा पैऱ्यात पळतो, आम्ही सुद्धा पैऱ्यात पळतो. जर आमच्या मनात आलं तर आम्ही गाडी कधी एकत्र करतो, ना गुलालात पात्र होतो. दादा, सुंदरला कधी मैदानात हाणण्यापूर्वी काय त्याची सराव वगैरे असो का, डायरेक्ट शर्यतीसाठी उतरलं जातं, कसं काय असतं? नाही, सराव वगैरे तर काय नसतो. फक्त आम्ही 1 दिवस आधी शर्यतीला आणण्याच्या आधी बैलाला व्यायाम करतो, थोडासा चालवायला फिरवायला नेतो. याच्या नियोजनाचं कोण बघतो दादा? नियोजन मी स्वतःच करतो. स्वतः तुम्ही करता? नियोजन करताना काय बघता तुम्ही, म्हणजे आता मथुर जर नसेल तर दुसऱ्या नियोजनामध्ये कसं काय तुम्ही बघता? नियोजन बैलाला, जर बैलाच्या तोडीस तोड बैल पडणार असेल तर नक्कीच आम्ही त्याला बैल देतो. जर आम्हाला वाटलं थोडं कुठं आहे तर नाही, पण जास्ती करून नियोजन थोडक्यात बैलांच्या दिसतो, तुम्हाला माहितीच. जसा अक्षय पाटीलचा विराट झाला, तलोजाचा लक्ष झाला, पोलीस झाला बोंडवलीचा, अशा थोडक्या बैलांच्यात नियोजन दिसतो. लवकरच सर्व नंदींच्यात पाहायला भेटेल. जर तुमचा बैल सुंदरच्या तोडीस तोड पाळणारा असेल तर आम्ही 100% तुम्हाला बैल. नक्की सुंदरने तेवढं करून ठेवलंय की त्याच्या पलाच्या जोल्यावरती त्याचा जो पैरा जो असतो एक टॉपचाच नंदी असतो, आणि नेहमी तुम्ही मैदानात येताना खेळाची शर्यत तर चांगलीच केल्याची, काय म्हणाल? नाही, आम्ही मोठीच गाडी खेळतो, हार असो किंवा जीत, कारण की आमचा सुंदरवरती विश्वास आहे पूर्ण, तो आमची मान खाली पडून देत नाही. नक्कीच दादा. चला दादा, शुभेच्छा तुम्हाला, आणि नक्कीच सुंदर आणि मथुर जे करून दाखवतो ते प्रेक्षकांच्या मनात उतरते ही जोडी. कारण का जेव्हा जेव्हा इज्जतीचा प्रश्नाचा सवार असतो तेव्हा सुंदर आणि मथुर करून दाखवतो. त्यांच्याबद्दल 2 शब्द बोला. आता त्यांच्याबद्दल जेवढं बोलायचं तेवढं कमीच आहे, कारण की त्याही आमचं खूप नाव केलेलं आहे. मथुर सुंदर ही आता येऊन जोडी झालेली आहे, मथुर महबूब सारखी जर नाही झालेली आहे, पण थोडंसं त्यांच्या पावलावर पाऊल 1-2% म्हणजे नक्कीच चालू आहे. नक्कीच दादा, कारण जाईल त्या मैदानात गुलाल घेतो, हेच सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. आजचा गुलाल तुम्हाला नक्कीच दाखवून दिलं की ह्या जोडीत की ही जोडी कुठेच कमी नाही. त्या जोडी एवढी तरी नाही होऊ शकत, म्हणजे मथुर महबूबने जे 3 वर्ष गाजवले होतं तितक्या तरी नाही करू शकत म्हणजे ही जोडी ती, कारण की त्या जोडीचा वेगळाच क्रेज होता. 3 वर्ष सतत गुलालात राहिलेली ती गाडी मथुर आणि महबूब. चला, धन्यवाद दादा तुम्हाला आजच्या विजयाच्या गुलालाबद्दल.